11 एप्रिल 2026 शेतकरी मित्रांनो, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। जालना आणि अकोला बाजार समितीमध्ये आज 8,000 रुपयाचा हरभऱ्याला दर मिळाला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात हरभऱ्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती आहे जालना। काबुली हरभऱ्याला आवक आली आहे 195 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,760 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,800 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे अकोला। काबुली हरभऱ्याला आवक आली आहे 445 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,750 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,050 रुपयाचा। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती जळगाव। आवक आली आहे पुन्हा काबुली हरभऱ्याला 95 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,650 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,650 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे शिरपूर। काबुली हरभऱ्याला आवक आली आहे 105 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,200 रुपये, तर जास्तीचा दर 6,200 रुपये मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती औसा। हरभऱ्याला आवक आलेली आहे 4 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,401 रुपया, सर्वसाधारण दर 6,588 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,851 रुपये। यानंतरची बाजार समिती मालेगाव। काटे हरभऱ्याला आवक आली आहे 90 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 3,880 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,003 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,220 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे तुळजापूर। तुळजापूर या ठिकाणी काटे हरभऱ्याला आवक आली आहे 120 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,100 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 5,100 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मंगरुळपीर। आवक आलेली आहे 157 क्विंटलची। कमीत कमी हरभऱ्याला दर मिळाला 5,875 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 5,875 रुपये मिळालेले आहे। यानंतरची बाजार समिती आहे भंडारा। काटा हरभऱ्याला आवक आलेली आहे 8 क्विंटलची। भंडारा या ठिकाणी कमीत कमी हरभऱ्याला दर मिळाला 5,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,210 रुपयाचा।